मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवतोय अंड्याची भुर्जी। तर त्यासाठी आपण साहित्य काय घेतले ते बघूया। मी इकडे मोठे 2 कांदे कापून घेतलेत, बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 छोटे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक। 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आपण। आता 2 टेबलस्पून तेलामध्ये कढीपत्ता मी टाकलाय। आता कढीपत्ता जरासा परतून झाल्यावर कांदा टाकायचा आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची। आता कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता छान परतून घेऊया। आता छान परतून झाल्यावरती 2 मिनिटं आपण परतून घेतलाय कांदा। त्यात टोमॅटो आपण टाकलाय। आता आपण 1 टेबलस्पून मालवणी मसाला आणि अर्धा टीस्पून आपण हळद टाकली इथे। आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा किंवा अर्धा टीस्पून चिकन मसाला ॲड करू शकता। मी इथे अर्धा टीस्पून चिकन मसाला ॲड केलेला आहे। आता बघा कांदा शिजून झालेला आहे, म्हणून तेल सोडलंय सगळं साईडनी। तर त्यावेळी आपण अंडं टाकायचे। तर 3 अंडी मी पहिले एका टोपात फोडून घेतली आणि मग मी मिक्स केली ती। आता छान मिक्स करून घेतली अंडी आणि जरा झाकण दिलं वरती त्याच्यावर, म्हणजे अंडी शिजतील। थोडं झाकण देऊन 5 मिनिटं शिजू दिली अंडी। आणि आता बघा आपली भुर्जी झालेली आहे। छानपैकी नरम नरम सफेद पांढरे शुभ्र अशा सफेद तांदळाच्या भाकरीबरोबर मी ही भुर्जी सर्व केलेली आहे। त्यावर छान कोथिंबीर वर पेरून घेतले। तर गरमागरम अशी ही भुर्जी आणि भाकऱ्या तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमच्या कशा झालेल्या ते मला नक्की कळवा। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या रेसिपीला शेअर करा। बाय बाय।